आझाद मैदानावर आज सलग चौथ्या दिवशी जरांगेंचं आंदोलन. जरांगेंच्या आंदोलनाला पोलिसांकडून आणखी 1 दिवसाची परवानगी. छगन भुजबळ आज मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक घेणार. बैठकीला ओबीसी समाजातील विविध संघटना आणि समता परिषदेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार. ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याच्या सूचना. मराठवाड्याचे माजी सनदी अधिकारी मधुकर आर्दड यांची जरांगेंसोबत अर्धा तास चर्चा. मराठवाड्यात शासनाच्या विभागात मराठा कुणबी नोंदी असल्याचा दावा, तर हैदराबाद गॅझेट मोडीलिपी संदर्भात चर्चा केल्याची माहिती. 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे जीआर काढा. कोर्टात अडचण असेल तर आरक्षण देताना सरसकट शब्द वापरू नका. मुंबईतून एकतर विजयी यात्रा जाईल किंवा माझी प्रेतयात्रा. जरांगेंनी राज्य सरकारला दिला इशारा. जरांगेंच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक, मात्र आडमुठेपणाने नाहीतर चर्चेतून मार्ग निघू शकतो. मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री फडणवीस यांचा आंदोलकांना सल्ला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मराठा उपसमिती महाधिवक्तांमधील बैठक संपन्न. वर्षावरील बैठकीत जवळपास अर्धा तास चर्चा. राधाकृष्ण विखे पाटील, महाधिवक्ता वीरेंद्र सराफ उपस्थित. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये हीच सरकारची भूमिका. जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात वेगळा मार्ग निघू शकतो का यावर चर्चा. कायदेशीर बाबींसंदर्भात महाधिवक्त्यांचा सल्ला घेतला. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर विखे पाटलांची माहिती. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. जरांगेंकडून आजपासून पाणी बंद करत आमरण उपोषणाचा इशारा. मराठा आरक्षणाबाबत विरोधकांची भूमिका दुटप्पी. आम्ही आरक्षणाच्या बैठकीला बोलवतो तेव्हा विरोधक का येत नाही. ओबीसी आणि मराठ्यांबाबतची भूमिका विरोधकांनी स्पष्ट करावी. शिंदेंचं वक्तव्य. ठाकरे ब्रँड चांगला पण राज ठाकरे कुचक्या कानाचे. लोकसभेला फडणवीसांनी राज ठाकरेंचा गेम केला. विधानसभेला पोरगं पाडलं तरी त्यांची बाजू घेतात. मनोज जरांगे यांचा राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल. शरद पवारांना आधी सुचलं असतं तर महाराष्ट्र गुण्यागोविंदाने राहिला असता. शरद पवारांनी आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावर बच्चू कडू यांचा निशाणा. शरद पवार हे आता सांगतायत हेच दुःख. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. हिंदू धर्मात जातीच्या नावाने फूट टाकण्याचा प्रयत्न. नितेश राणेंचं वक्तव्य. तर मराठा हिंदू वगैरे काही नाही, यांना फक्त वाद घालायचेत. जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर. मराठा समाजाच्या मनातील भावनांचा उद्रेक. पवारांनी अनेक वर्ष राज्यात तसंच केंद्रात नेतृत्व केलं, मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही. त्यामुळे आंदोलकांचा सुप्रिया सुळेंसमोर उद्रेक झाला असावा. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंची भूमिका आडमुठेपणाची. चर्चेतून तोडगा निघतो. चर्चा करणं गरजेचं. फडणवीसांना कोर्टात टिकणारं आरक्षण द्यायचंय. जरांगेंच्या मागणीवर मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. मराठा समाजाला ओबीसीतून मराठा आरक्षण देणं शक्य नाही. रोहित पवारांकडून जरांगेंच्या आंदोलनाला रसद. जातीच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडली जाते. नितेश राणे यांचा विरोधकांसह जरांगेंवर निशाणा. नितेश राणे चिचुंद्री. मनोज जरांगे यांचा नितेश राणेंवर निशाणा. नितेश राणेंना आवरा असं नारायण राणेंनं सांगितलंय. जरांगेंचं वक्तव्य. मराठ्यांना आरक्षण देऊ नये. फडणवीस टीकेचे धनी ठरतात. भाजपच्या चित्रा वाघ यांचा जरांगेंवर निशाणा. तर विरोधकांनी ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याच्या मागण्यांवर भूमिका स्पष्ट करावी. चित्रा वाघ यांचं आवाहन. उदयनराजे शिवेंद्रराजे भोसले यांनी उपोषणाला बसायला हवं, पण ते भाजपच्या दबावाखाली आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव. संजय राऊतांचा हल्लाबोल. मुंबईकरांना वेठीस जाणं चुकीचा. मराठ्यांना कधी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही. ईडब्ल्यूएस आरक्षण हे खरं मराठ्यांचं आरक्षण. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. चंद्रकांत पाटलांच्या मताशी मी 100% सहमत आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही. लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. नवी मुंबईच्या वाशीतील सिडको सेंटरमध्ये थांबलेल्या मराठा बांधवांसाठी शिदोरी. समाज बांधवांकडून समाधान व्यक्त. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल तिरंगा आणि हॉटेल भाग्यश्रीकडून मराठा आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था. दोन्ही हॉटेलच्या मालकांकडून खाण्याचं साहित्य मुंबईसाठी रवाना. मुंबईच्या मिरजेतून मराठा बांधवांसाठी ट्रक भरून रसद रवाना. हिंदू मुस्लिम समाजाकडून मराठा आरक्षणाला मदतीचा हात. मराठा आंदोलनात 1.5 वर्षाचा चिमुकला सहभागी. रिधांश असं या चिमुकल्याचं नाव. डोक्यावर भगवी टोपी आणि हातात भगवा झेंडा घेऊन हा चिमुकला आंदोलनात. जरांगेंची बिघडलेली तब्येत पाहून मराठा आंदोलक भाऊ. आज सलग चौथ्या दिवशी जरांगेंचं आंदोलन सुरू. आझाद मैदान परिसरात मराठा आंदोलक बेशुद्ध. तात्पुरता सीपीआर दिल्यानंतर आंदोलकाला शुद्धीवर. आंदोलकावर रुग्णालयात उपचार सुरू. मरीन ड्राईव्ह परिसरात मराठा आंदोलकांची गर्दी. काही आंदोलक थेट समुद्रकिनारी उतरले. आंदोलकांनी समुद्रकिनारी उतरू नये, पोलिसांचं आवाहन. सीएसएमटी स्थानक परिसरात मराठा आंदोलकांची गर्दी. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. ओबीसीतून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी.
आझाद मैदान परिसरातील स्वच्छतेसाठी पालिकेचं मनुष्यबळ अपुरं, अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांसाठी खासगी कंपनीची मदत, स्मार्ट सर्व्हिसेस खासगी कंपनीच्या 150 कर्मचाऱ्यांकडून सीएसएमटी स्थानकाबाहेर स्वच्छता. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या मुलावर हल्ला झाल्याचा दावा, पुण्याच्या दिवेघाट परिसरातील घटना, संबंधित लोकांना अटक करण्याची हाकेंची पोलिसांकडे मागणी. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून चंद्रकांत पाटलांनी कास्ट व्हॅलिडिटी रोखल्या होत्या. चंद्रकांत पाटलांनी शांत राहावं, मराठ्यांच्या शिव्या खाऊ नये, जरांगेंचा इशारा. सोलापुरात मंत्री चंद्रकांत पाटलांना मराठा कार्यकर्त्यांकडून निवेदन, मराठा आरक्षणावरच्या वक्तव्यावरून वाद झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी सबुरीची भाषा, जरांगे माझे मित्र आहेत, आमच्यात भांडण लावू नका, चंद्रकांत पाटील यांचं विधान. आरक्षणाचा पोपट मेलाय, आंदोलनाच्या मागून काही असुरी शक्तींकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे संदीप गिड्डे पाटील यांचा रोहित पवारांवर आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 3 नेत्यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, अंबादास दानवे, दिलीप सोपल, कैलास पाटील यांनी घेतली जरांगेंची भेट. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विलास भुमरेंनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, आमदार विलास भुमरेंचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा. भाजप आमदार बबनराव लोणीकरांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण द्या, लोणीकरांची मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित मागणी. कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना नोटीस, शरद पवारांनी पाठवलेलं पत्र सादर करण्याची सूचना. शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दंगली संदर्भात एक पत्र दिलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील यासाठी प्रयत्न करा, भाजपची कामगिरी विधानसभेप्रमाणे असायला हवी, अमित शहांच्या भाजप नेत्यांना सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दापोळ्याच्या महाराजाचं दर्शन घेतलं, राजा शिवप्रतिष्ठानतर्फे शिंदेंचा शाल आणि नारळ देऊन सत्कार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाकडून राज ठाकरे यांचं स्वागत, तर राज ठाकरेंनी सहकुटुंब जीएसबी गणपतीचंही दर्शन घेतलं. जीएसबी गणेश मंडळात राज ठाकरे आणि सोमय्या यांची भेट, राज ठाकरे आणि सोमय्या यांनी जीएसबी गणपतीचं दर्शन घेतलं. वरळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी सार्वजनिक गणेश मंडळांना भेट दिली, यावेळी आदित्य ठाकरेंनी गणपतीचं दर्शन घेतलंय. जळगावात सार्वजनिक गणेश मंडळांच्या आरास पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी, 4 ते 5 किलोमीटरपर्यंत नागरिकांच्या रांगा लागल्याचं चित्र. काल रविवारच्या सुट्टीमुळे नागरिकांची गर्दी. जळगावच्या अमळनेरमधील मंगळग्रह मंदिरात मंगळ जन्मोत्सव सोहळ्यात शांती संपन्न 36 विविध क्षेत्रातील मान्यवर दाम्पत्यांच्या हस्ते पूजा पार पडली. गोकुळच्या दूध संघाला आणखी एक धक्का, गोकुळच्या जाजम घड्याळ खरेदीचा अहवाल 15 दिवसात सादर करा, पुणे विभागीय उपनिबंधक यांचे गोकुळ संघाला आदेश. छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, मराठा समाजासाठी घेतलेले ऐतिहासिक निर्णय आणि कार्य अशा आशयाचे बॅनर.